मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज हिंगोलीमध्ये हे जनजागृती शांतता महारॅली निघणार आणि या रॅलीची तयारी आता पूर्ण झालेली आहे। मी आहे आता अकोला बायपास परिसरामध्ये। याच परिसरामध्ये जे आहेत ते भल्ला मोठा हार लावलेला आहे। 2 क्रेन आहेत आणि क्रेनच्या सहाय्याने या ठिकाणी जे आहे ते हार लावण्यात आलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांचं हिंगोली शहरातील अकोला बायपास परिसरामध्ये आल्यानंतर या ठिकाणी त्यांचं स्वागत होणार आणि या स्वागताची तयारी आता पूर्ण झालेली आहे। आपल्यासोबत एकूणच किती जेसीबी आहेत आणि किती जेसीबी मधून फुलाची उधळण होणार आहे? जवळपास 10 ते 15 जेसीबी मधून जरांगे पाटलावर फुल उधळण होणार आहे। त्यानंतर आमच्या सकल मराठा समाजाच्या वतीने 2 क्रेन लावून त्यांचा हिंगोली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सत्कार होणार आहे आणि या ठिकाणाहूनच त्यांना सकल मराठा समाज हिंगोली शहरामध्ये समाजाची मोठ्या प्रमाणात रॅली होणार आहे। त्या रॅलीचं नेतृत्व जरांगे पाटील करतील आणि सकल मराठा समाज त्यांच्या सोबत आहे। पंढरपूरला न जाता किती फुटाचा हार आहे आणि किती किरण लावलेला आहे? हे जवळपास 30 फुटाचा हार आहे। 1.5 क्विंटल याचं वजन आहे। 2 क्रेन हे हार सत्कारासाठी त्यांच्यासाठी लावलेला आहे। इथं सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचं जल्लोषात स्वागत करणार आहेत। जवळपास 1.5 क्विंटलचा हार जो आहे ते हे हार आहे आणि 2 क्रेनच्या सहाय्याने हे हार लावले आणि आपण साईडला बघितलं तर या ठिकाणी जेसीब्या सुद्धा लागत आहेत। जवळपास 10 ते 15 जेसीबीतून फुलाची उधळणार असल्याचे आयोजकांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन अमित आडेसह मी रमेश शेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।